चिखलीतील इम्पिरियल हॉस्पिटलमधील एका निष्काळजी उपचारामुळे 2 वर्षाच्या बालकाचा मृत्यू आणि आता एका आईचा न थांबणारा न्यायासाठीचा लढा. ही आहे दीपाली गाडेवार यांची कहाणी. जवळजवळ 2 वर्षांपूर्वी त्याच्या 2 वर्षांच्या मुलाचा म्हणजेच दिरांशचा चिखली येथील इम्पिरियल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. 18 नोव्हेंबर 2023 रोजी सर्दी आणि तापासाठी दाखल झालेल्या दिरांशला वॉर्मर मशीनमुळे गंभीर इजा झाली. तो भाजला गेला. काही क्षणातच तो गतिहीन झाला आणि डॉक्टरांनी त्याचा मृत्यू जाहीर केला. दीपाली सांगतात, मी मदतीसाठी ओरडले पण मला मुलाजवळ जाऊ दिलं नाही. त्यांनी सांगितलं की ते प्रयत्न करत आहेत पण माझा मुलगा आधीच गेला होता. ससून हॉस्पिटलच्या तज्ज्ञ समितीने या घटनेत वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र मृत्यू भाजल्यामुळे झालेला नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं. दीपाली या निष्कर्षाला फेटाळून विचारतात, जर भाजल्याने मृत्यू झाला नाही तर मग माझ्या मुलाला कोणी मारलं? या प्रकरणात Viewers, a heartbreaking plea for justice echoes from Pimpri Chinchwad's Chikhli area. A mother's fight that has lasted for nearly 2 years. 2-year-old Divansh Gadewar tragically died during treatment at Imperial Hospital in Chikhli on November 18, 2023. His mother, Deepali Gadewar, alleges that her son's leg was severely burned by a warmer machine placed near his foot, leading to fatal injuries. After months of struggle, the Sassoon Hospital Medical Committee has confirmed that there was medical negligence during treatment at Imperial Hospital. Following the report, cases have been filed against 3 doctors and 2 nurses of Imperial Hospital. However, the committee also stated that the burns were not directly the cause of death, raising more questions than answers. For the past 2 years, the media has been highlighting this heartbreaking issue, but to no avail. Deepali Gadewar continues to demand justice. नमस्कार, मी दिरांश गाडेवारची आई. 2 वर्षाचं माझं मूल 2023 रोजी इम्पिरियल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चिखली येथे दगावलं. तो अंडर ट्रीटमेंट होता. मला सांगण्यात आलं की त्याला मायनर लंग इन्फेक्शन आहे आणि आम्ही खूप व्यवस्थित त्याची काळजी घेतो असं डॉक्टर जितेश मदन सिंग दोबाळे यांनी मला सांगितलं. पण 18 तारखेच्या सकाळी मला बाहेर थांबायला सांगण्यात आलं, काहीतरी सॅम्पल घ्यायचेत म्हणून. आणि मी आतमध्ये येते तर मला वास येतो जळण्याचा काहीतरी. त्याच्या अंगावर बघितलं मी तर त्याचा पाय पूर्ण भाजून गेला होता. त्याचे रिपोर्ट आले. 18 सेंटीमीटरचा बर्न एका 2 वर्षाच्या पायाचा पाय इतक्या वाईट रीतीने जाळण्यात आला आणि त्याचा पाय जळाला की त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची आई जवळ नव्हती. त्याचा श्वास कोंडला आणि माझं मूल जागीच गेले आणि माझं मूल